नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी राज या यूट्यूब चॅनलमध्ये, तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजमध्ये सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत शेवग्यामधील दुसरी फवारणी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे काही आपलं झाड आहे, याच्यावरती मावा पडलेला आहे, पानं खाणारी अळी आहे आणि पाणी गुंडाळणारी अळी आहे. तर याच्याकरता आपण आज फवारणी घेणार आहोत. तर ती कोणती घेणार आहोत, त्याचं प्रमाण किती आहे प्रतिपंपासाठी, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ जो काय तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, जे काही शेवगा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण यामध्ये 4 प्रकारचे औषधं घेतलेले आहेत. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर कीटकनाशक घेतलेलं आहे. पनामा नावाचं कीटकनाशक आहे. हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 10 ग्रॅम घ्यायचं आहे. हे त्यानंतर तुम्हाला हे काही कीटकनाशक झाल्यानंतर हे बुरशीनाशक आहे अँड्राकॉल. तर हे तुम्हाला 35 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे काही ग्रोवर नावाचं औषध आहे, हे तुमचे जे काही शेवग्याची झाडं आहेत त्याच्या झाडाचा ग्रोथ होण्याकरता आहे, म्हणजे तुमचं झाड जे काय त्याची वाढ होण्याकरता. आणि त्याच्यासोबत आपण हे चौथं जे काय औषध आहे, हे आपल्याकडे मायक्रोन्यूट्रियन्स जे काय ते शिल्लक होतं, तर ते घेणार आहोत. तर अशा ह्या औषधाचं आपण एकत्रित हे करून फवारणी घेणार आहोत. तर प्रतिपंपासाठी आपल्याला हे औषध किती घ्यायचे आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हे जे काही आपलं शेवटचं मायक्रोन्यूट्रियन्स आहे, हे तुम्हाला जवळजवळ 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला सर्व औषधं घ्यायची आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपला जो काही शेवग्याचा प्लॉट आहे, त्या शेवग्याच्या प्लॉटवरती माव्याचा भरपूर प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे. तर काही झाडावरती झालेला आहे, त्यामुळे आपण सर्व झाडावरती याची फवारणी घेणार आहोत. या ठिकाणी बाजूचं दुसरं झाड पाहू शकता तुम्ही, हे अगदी क्लिअर आहे आणि या झाडावरती अटॅक झालेला आहे. तर असे काही तुरळक झाडं आहेत आपले प्लॉटमध्ये, त्याकरता आपण सगळं जे काही शेवग्याचा आपला प्लॉट आहे त्यावरती फवारणी घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण पंप जो काय आपला 20 लिटरचा पंप आहे तो भरून घेतलेला आहे. आता हे आपण सर्व औषधं जे काय ते फोडून घेऊयात आणि त्यामध्ये टाकूयात.